42वा प्रश्न आपल्याला दिला आहे की 21 ते 30 दरम्यानच्या मूळ संख्यांची जी बेरीज आहे व संयुक्त संख्यांची बेरीज यामधला फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातोय. तर बघा मित्रांनो, 21 पासून जर आपण संख्या घेतल्या इथे, इकडे घेऊ आपण मूळ संख्या आणि इकडे घेऊयात संयुक्त संख्या. किती ते किती? तर 21 ते 30 पर्यंतच्या. मग मूळ संख्या पहिली कोणती येईल? 21 ही काय येते? संयुक्त. 22 त्यानंतर संयुक्त. 23 ही मूळ संख्या येईल. त्यानंतर त्यानंतरची 24 संयुक्त. 25 संयुक्त. त्यानंतर 26 एक संयुक्त संख्या आहे. त्यानंतरची 27 एक संयुक्त संख्या आहे. 28 पण एक संयुक्त संख्या आहे. 29 मूळ संख्या आणि 30 संयुक्त संख्या. या सर्वांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. बघा, तर 9 आणि 3 12. तर 12 ऐवजी इथे 2 येतील. हातचा 1. तर 2 आणि 2 4 आणि 1 5 म्हणजे इथे आलं 52. त्यानंतर इथे जर बघितलं आपण यांची बेरीज केली आपण, 2 अधिक 1 3. 3 आणि 4 7. 7 आणि 5 12. 12 आणि 6 18. 18 आणि 7 25. 25 आणि 8 म्हणजे 33. तर 33 3 हातच्याले 3. तर 3 आणि 2 5. 7 9 11 13 15 17 आणि 3. 17 आणि 3 म्हणजे 20. तर 203. आणि आपल्याला विचारलं की संयुक्त संख्यांची बेरीज आणि मूळ संख्यांची बेरीज यामधला जो फरक आहे त्या फरकास कशाला निशेष भाग जातो. संयुक्त संख्यांची बेरीज आपल्याकडे 230 आली. मूळ संख्यांची बेरीज 50 आली 52 आली. तर आपण याची फरक पाहूया. तर 203 वजा 52 म्हणजे आपल्याकडे फरक जो येतोय यांच्या बेरीजमधला, तर तो आहे 3 मधून 2 गेले 1 आणि 0तून 5 गेले 5. इथे 1 151. तर 151 हा काय फरक आहे. आता त्यानंतर आपण इकडे जर पर्याय बघितले तर पहिला पर्याय आहे 3. तर 3ची कसोटी आपण इथं जर वापरली 5 अधिक 1 म्हणजे 5 1 6 आणि 7. 7ला 3ने भाग जात नाही म्हणून या संख्येला 3ने भाग जाणार नाही. तर त्यानंतरचा आहे पर्याय दुसरा पर्याय आहे ब. तर ब पर्याय काय सांगतोय आपल्याला? ब पर्याय 7 दिलाय. तर 7 दोन्ही 14 11 शिल्लक राहतात, निशेष भाग जात नाही. त्यानंतरचा पर्याय आहे 151. तर 151ला 151 निशेष भाग जातो. आणि ड पर्याय दिला आपल्याला 17. तर 17ने पण याला निशेष भाग जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त जो क आहे हा बरोबर आहे. आणि खाली याचे अजून काही पर्याय दिले तर यामध्ये तिसरा पर्याय सांगतो आपल्याला की फक्त क ने भाग जातो, म्हणजेच हा पर्याय काय असेल? योग्य असेल असं आपल्याला इथं म्हणता येईल. त्यानंतरचा प्रश्न दिला आपल्याला 43 की एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोनाची जी मापे आहेत ती अनुक्रमे 140 अंश आणि 130 अंश आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे तो ओळखायचा आपल्याला. बघा, जर मी इथे काय काढला, एक त्रिकोण काढला, एक अशा प्रकारचा त्रिकोण काढला ज्याची बाह्य कोणाची मापे आपल्याला माहित आहे. आता इथं बाह्य कोण किती दिला? हा दिला 140 अंश आणि दुसरा दिला 130 अंश. आता लक्षात घ्या, या बाह्य कोणासोबतचा जो आतील कोण असेल त्रिकोणातला, तर हे दोघं काय असतील? रेषीय कोनातील जोडी असेल. जर आता हा 130 अंश असेल, हा किती असेल? 130 अंश असेल, तर आतला किती येईल? तर आतला येईल 180 वजा 130 म्हणजेच 50 अंश. म्हणजे हा झाला इथलचा 50 अंश. याला आपण x मानूयात. x ची किंमत किती आली? 50. याला आपण y मानूयात. तर या दोघांची बेरीज किती असेल? कारण रेषीय जोडीतील कोण येतं?
या दोघांची बेरीज 180 असेल म्हणजे वायची किंमत काय असेल, तर वायची किंमत काढण्यासाठी आपल्याला 180 वजा 140 करावं लागेल आणि आपल्याकडे उत्तर येईल 40. मग आता इथलचा जो आपल्याला झेड काढायचा, या झेडचं पण माप आपल्याला काढता येईल. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एक्स प्लस वाय प्लस झेड ही किती असते 180. याच्यातली एक्स आणि वायची आपल्याला माहिती आहे, तर एक्स आणि वायची मिळून किती होईल 50 अधिक 40 म्हणजे 50 अधिक 40 हा कोण झेड काढतोय मी अधिक अँगल झेड बरोबर 180 अंश. तर अँगल झेड बरोबर 180 अंश वजा 50 आणि 40 90. 180 मधून 90 गेले म्हणजे 90 अंश. तर हा 90 अंशाचा म्हणजे कोण येत असेल आणि जो 90 अंशाचा कोण येत असेल तर हा काय असेल, हा असेल काटकोन असेल असं आपल्याला इथे म्हणता येईल. तर इथे काटकोन त्रिकोणचा जो पर्याय आहे हा तिसरा पर्याय आणि तिसरा पर्याय काय इथं योग्य आहे. तर 44वा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे की कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली आहेत, 7वीच्या 30 मुली आहेत आणि 8वीच्या 60 मुली आहेत, ज्या की क्रीडांगणावर कवायतीसाठी थांबलेल्या आहेत आणि प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभ्या करायची. म्हणजे 6वीची वेगळी, 7वीचे वेगळे आणि 8वीची वेगळी. म्हणजे प्रत्येक मुलगी ही इतर दुसऱ्या वर्गाच्या रांगेमध्ये उभी राहणार नाही. प्रत्येक रांगेतील मुलीची संख्या समान ठेवायची आहे. प्रत्येक जी रांग आहे ही समान मुलींचीच असेल. रांगी जरी वाढल्या तरी चालते याचाच अर्थ असा होतो. तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील बघा. इथे जर बघितलं तर 6वीच्या आपल्याला किती मुली दिल्यात, तर 6वीच्या आपल्याला दिल्यात 45 मुली. 7वीच्या किती दिल्यात, तर 7वीच्या आहेत आपल्याकडे इथे 30 मुली आणि 8वीच्या किती मुली आहेत, तर 8वीच्या आहेत 60 मुली. आता लक्षात यायला पाहिजेत आपल्याला की थोडक्यात त्यांनी काय विचारलं, तर मसावी विचारला. आता याचा जर मसावी काढला तर 45 त्यानंतर इथे 30 त्यानंतर इथे 60. आपण उभ्या पद्धतीनं मसावी काढत असतो. तर इथे आपल्याला मसावी काढला तर आपल्याला काय येईल, प्रत्येक रांगेत किती मुली राहणार, जास्तीत जास्त किती मुली राहणार महत्तम सामायिक विभाज्य, तर ते आपल्याला लक्षात येईल. बघा आता या प्रत्येक संख्येला 5ने भाग जातो. तर 5 9 45, 5 6 30, 5 1 5 आणि 5 2 10. त्यानंतर या प्रत्येक संख्येला 3ने निशेष भाग जातो. तर 3 त्रिक 9, 3 2 6 आणि 3 चूक 12. आता इथं तुम्हाला सामायिक अविभाजक भेटत नाही. म्हणजे तुमचा जो मसावी येईल, मसावी काय काय असेल, मसावी असेल तुमचा 5 गुणिले 3, 5 गुणिले 3 म्हणजेच 15. तर त्या रांगा जास्तीला एका रांगेत किती असतील, जास्तीत जास्त 15 मुली ह्या काय असतील त्या रांगेत असतील. तर इथे पर्याय क्रमांक जो आपला दुसरा आहे हा काय असेल, योग्य असेल. 45वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की 33 सेमीला 18 सेंटीमीटर रुंद, 8 सेंटीमीटर उंच अशी काय तर 8 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिका चित्ती वितळून 0.2 सेमी जाडीची आणि 6 सेंटीमीटर व्यास असलेली नाण्याच्या आकाराची, नाण्याचा आकार कसा असतो गोल, तर गोल किंवा थोडक्यात वृत्तचित्ती आकाराचं नाणं असते जर त्याची आपण जाडी त्याची कन्सिडर केली तर त्याच्या किती चकत्या तयार करता येतील असा प्रश्न आहे. बघा आता पहिला जे सांगितलं धातूची जी भरीव इष्टिका चित्ती आहे, तर आपल्याला इष्टिका चित्तीचे जर घनफळ काढायचं असेल तर त्याच्यासाठी आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर जे नाणं असते तर हे नाणं गोल असून हे कसं असते वृत्तचित्तीच्या आकाराचं असते. तर वृत्तचित्तीच्या आकार असल्यामुळे इथे आपण वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र वापरणार इथं. तर तो येईल पाय गुणिले आरचा वर्ग गुणिले यल किंवा त्या वृत्तचित्तीची लांबी. मग आता आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे, तर जी आपली इष्टिका चित्ती आहे ते इष्टिका चित्ती ची आपल्याला लांबी रुंदी आणि उंची दिली. तर लांबी किती आहे 33 सेंटीमीटर, त्यानंतर रुंदी किती आहे 18 सेंटीमीटर आणि उंची किती आहे तर 8 सेंटीमीटर. त्यानंतर पायची किंमत किती आहे, तर पायची किंमत असते 22/7. त्यानंतर आर वर्ग, आता इथे लक्षात घ्या
इथे तुम्हाला व्यास दिलाय 6 सेंटीमीटर. व्यास किती दिलाय? 6 सेंटीमीटर. म्हणजे इथे जे रेडियस असेल तर ती किती असेल? व्यासाच्या निम्मी. तर 6च्या निम्मी किती येते? 3. तर इथं रेडियस आपल्याला किती घ्यावं लागेल? ची किंमत किती असेल इथं? 3 आणि इथं वर्ग आहे म्हणून 3 गुणिले 3. त्यानंतर इथे जर आपण त्याची जाडी पाहिली म्हणजे लेंग्थ पाहिली, हाईट पाहिली, तर ती किती दिली आपल्याला? 0.6. या 0.6लाच आपल्याला काय लिहिता येईल? 0.6 नाही तर 0.2 सांगितली. त्या 0.2ला आपल्याला काय लिहिता येईल? 2/10 लिहिता येईल. मग इथे मी 0.2 न लिहिता इथं 2/10 लिहितो. बघा, वरती लिहिलं आपण इष्टिका चित्तीचे घनफळ, इष्टिका चित्तीचे घनफळ आणि खाली काय लिहिलं तर वृत्तचित्तीचे घनफळ आणि आपण याला सोडवत आहोत आता. आता बघा, जे आपल्याला भाग देतील त्याला भाग देऊया. तर इथं 11 त्रिक 33, 11 दोन्ही 22, 11 भाग बसला. त्यानंतर इथं बेक बे आणि बेचूक 8. त्यानंतर हे 3 आणि हे 3 काय होतील? कॅन्सल आउट होतील. त्यानंतर इथे 3 एक 3 आणि 3 सक 18. त्यानंतर इथलचे पण आपल्याला 2 दिसतात. या 2ने पण आपल्याला काय करता येते? भाग देता येते. तर बे एक बे आणि बे दोन्ही 4. तर आपल्याकडे ते 6 गुणिले 2 एक मिनिट. इथे आपण भाग दिला 11 त्रिक 33, 11 दोन्ही 22, बरोबर. तर इथं 6 गुणिले 2 6 आणि इकडे काय येईल तर आता 1/7 राहतील गुणिले 1/10 राहतील. त्याच्यानंतर आपण याला जर सोडवलं तर 6 गुणिले 2 आणि हे 7 गुणिले 10 म्हणजे 70 हे काय येतील? वरती जातील. तर 6 दोन्ही 12, 12 गुणिले 70 तर 12 7 84, 840 चकत्या आपल्याला तयार करता येतील. किती चकत्या? तर 840 चकत्या. ते कशाच्या? त्या धातूच्या नाण्याच्या रूपात आपल्याला तयार करता येईल. आणि याचा आपल्यासाठी पर्याय क्रमांक किती आला तर पर्याय क्रमांक 4 हे काय असेल इथे? योग्य उत्तर असेल असं आपल्याला इथं म्हणता येईल. तर बघा मित्रांनो, 46वा प्रश्न आपल्याला काय दिला आहे तर शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% दराने कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील? बघा, एक स्कूटर घेतली त्यांनी ज्याची किंमत किती होती? 55,000 रुपये. बरोबर. तर दरवर्षी काय होते? 8% घसरते. म्हणजे 8% कमी होत असेल तर आपल्याला काय माहीत आहे की आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहीत आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रिन्सिपल घेत असतो आणि प्रिन्सिपलला 1 + r/100 टू द पॉवर n असं सूत्र आहे आपल्याकडे. परंतु इथं प्रिन्सिपल काय आहे आपल्याकडे? 55,000 रुपये. त्यानंतर आरची जी किंमत ही अधिक न राहता वजा होईल, कारण इथे किंमत वाढत नाही तर किंमत काय व्हायली? घटायली. म्हणजे वजा आर. आरची किंमत किती आहे? तर आरची किंमत आहे 8% छेद 100 चा घात. किती वर्षांनी विकली त्यांनी शोभाताईंनी? तर 2 वर्षांनी. बघा, 55,000. आता याचा जर गुणाकार केला तर 100 × 100, 100 वजा 8 म्हणजे 92. 92 छेद 100चा वर्ग. 92 छेद 100चा काय होईल? वर्ग होईल. पण याला असं न लिहिता मी काय लिहितो? याला गुणाकाराच्या रूपात 92 छेद 100 गुणिले 92 छेद 100. आता जे कट करता येईल ते आपण कट करूयात. आता बघा, इथे 92 गुणिले 92 आले म्हणजे 92चा वर्ग आणि 92चा वर्ग आपल्याला कसा काढता येते? कंसामध्ये 90 अधिक 2 कंसाचा वर्ग. तर याला काय लिहिता येते? आपल्याला 90चा वर्ग म्हणजे 8100 अधिक त्यानंतर 90 गुणिले 2 गुणिले 2 तर 9 दोन्ही 18 आणि 18 दोन्ही 36, 360
अधिक इथे 2चा वर्ग काय येईल 4. या सर्वांची बेरीज केली तर 8,464 ही काय आला आपल्याला या 92चा 92 गुणिले 92चा गुणाकार आला. तर आपल्याकडे काय आलं 55 गुणिले 92 गुणिले 92चा गुणाकार किती आला आपल्याकडे 8,464 8,464 आणि छेदामध्ये किती आहेत तर 10. आता बघा ही जी आलेली किंमत आहे याला आपण किती ना 55 गुणायचं आहे बघा. तर याला 55 गुणतो मी आता. तर किती येते 5 20 हातच्याले 2 6 5 30 2 32 हातच्याले 3 4 5 20 20 आणि 3 23 23 3 हातच्याले 2 8 5 40 आणि 2 42. हीच पुन्हा काय इकडे रिपीट होईल 0 2 3 2 4 या सर्वांची बेरीज केली 0 2 5 5 6 4 म्हणजे इथे आला आता याचा गुणाकार काय आला आपल्याकडे 4,65,520. किती आला 4,65,520. आता लक्षात घ्या एवढं झाल्यानंतर आणि छेदामध्ये किती आहेत तर 10. नंतरचं जे आपलं उत्तर येईल तर हा जो 0 आहे हा दशांश चिन्हातून निघून जाईल म्हणजे 46,552.0 बरोबर. हे 10 आपण वर घेतल्यावरती म्हणजे आपल्याकडे जे उत्तर यायला ते यायला 46,552 रुपये बरोबर. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर काढता येईल आणि हे आपण उत्तर काढलेलं आहे की 46,552 रुपयांना शोभाताईंना काय करावं लागेल तर ते स्कूटर विकावे लागेल. कारण दरवर्षी किती 8% त्याचा दर काय होत चाललाय घसरत चाललाय. तर इथे आपल्याला पर्याय क्रमांक जो पहिलाच आहे 46,552 रुपये हा योग्य असेल.